तर या ठिकाणी चरण मात्रे साहेब उपस्थित आहे, आपण त्यांना सन्मानित करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी जयदास शेलार यांना विनंती करणं, आपण चरणदास मात्रे यांना सन्मानित करायचं आहे. राजेश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जीवन पाटील यांना विनंती करणं, आपल्या शुभ हस्ते आपण राजेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. पहिलाच बॉल राहुल त्या ठिकाणी बाल बचावलेले आहेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडलेला आहे. टायमिंग झालं नव्हतं, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. यानंतर राम पवार देखील उपस्थित आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी जीवन पाटील यांना विनंती करणं, आपण हा सन्मान करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत करण त्या ठिकाणी. स्विच हिट करतायत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतायत. हा डॉट बॉल बॉलिंगसाठी सचिन त्या ठिकाणी आपण बघताय. साबे संघ खेळतोय, टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय व जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. कालच विनोदादांचा वाढदिवस होता, भरपूर संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना आल्या आणि अत्यंत जबरदस्त अशी कामगिरी गेली कित्येक वर्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून करतायत. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे जे अध्यक्ष देखील मनसेचे. त्या दरम्यान राम पवार यांना आपण सन्मानित करतोय. मी विनंती करेन राम पवार यांना आपण देखील यायचं या ठिकाणी. ओ तिथे झाली आहे मिसफील्ड आणि बघा चेंडू अडवलेला आहे. उजव्या बाजूला जे बॅनर असल्या कारणाने इथून व्यवस्थित ते लक्षात आलं नाही. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले ते 3 धावा झालेले आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत करण आणि त्याचबरोबर राहुलला. 2 धावा इथून पूर्ण केल्यात करणने, 2 धावा आणि स्वतःच अकाउंट ओपन केलंय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, नो लुक शॉट होता. चेंडूवरती नजर अजिबात नव्हती, ऑन साईडला खेळायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने, संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल येतोय. मागचा सामना लो स्कोरिंग होता, पण काय जबरदस्त संघर्ष संदप संघाचा आपण बघितला. त्याच्या आधी आपण सगळ्यात मोठी धावसंख्या 70 बघितली होती. दातिवलीनेही ती धावसंख्या चेस करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. मॅचेस रंगतदार झालेले आहेत, असं नाही की वन साइडेड मॅच आपण बघितली. पहिली मॅचही थोडीशी आपण बघितली तर रंगली होती. इथे 54 धावांचा पाठलाग करायचा होता दावडी संघाला. सचिन लेग स्टंपवरती पिचिंग आहे. अंपायर या ठिकाणी सांगतात इट्स वाईड बॉल. दिशेपासून भरकडले, लेग स्टंपवरती पिचिंग झाली आणि त्याच कारणास्तव अंपायरने वाईडचा इशारा केला आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली एकूण आपण बघतायत ती 4 धावा. यावरचे एकूण चेंडू आपण बघितलं आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 बॉलमध्ये 4 आले. थोडासा संयमी खेळ आपण बघतायत. फ्रंट फूट वरती आले, मिड विकेटला फिल्डर जज करतायत. ओ झेल ड्रॉप झालाय, बघूया काय घडलंय. सूर्याची किरण डोळ्यावरती आले, त्याच कारणास्तव डोळ्यावरती एक अंधार पसरला आणि हा चेंडू ग्रीप करता आला नाही. सूर्याची किरण इतकी तेजस्वी असतात की डोळ्यावरती पडल्यानंतर तुम्ही काही सेकंद वर बघून बघा, डोळ्यावरती अंधार येतो आणि कुठेतरी जीवनदान मिळते. 2 धावा मिळतात. करणला धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 6 धावा झालेल्या आहेत. फ्रंट फूटवरती येऊन लॉफ्टेड ड्राईव्ह केलं तो ऑन साईडला. पुन्हा एकदा सचिन शफल झाले. मगासपासून ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका येतोय. हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर जातोय. येतोय करणच्या बॅटमधून हा चौकार.
पहिलं षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 10-1. विकेट गमावला नाही. अखेरच्या बॉलवरती प्रहार केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार वसूल केलाय. चांगलं कमबॅक झालं काटायचे ओव्हरमध्ये. सुरुवातीला गोलंदाजी अप्रतिम झाली होती पण त्या चौकाराने या षटकामध्ये दुहेरी अंकात धावसंख्या जाऊन पोहोचली 10. बॉलिंग मार्कवर परिवर्तन आपण बघतायत. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी बिंदास येत आहेत. तर नव्यानेच बिंदासने डेकोरेशनचं काम सुरू केलंय. या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेले आहे. फुलटॉस स्विंग गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला राहुलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. लेग स्टंपमध्ये चेंडूचा फुल टॉस. चौकार आणि स्वागत केलं बिंदाचं. हा चेंडू जाऊ दिलाय. मात्र वाईड बॉलचा या ठिकाणी इशारा अंपायर करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला होता त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. मागचा चेंडू फुल टॉस दिला होता. फुल लेंथ दिला होता. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आपण बघतायत आणि नेहमीच लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन सफल होताना आपण बघितलेलं आहे. तर मागचा चेंडू फुल टॉस लेग स्टंपवरती होता पण तो उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ स्टंपवरती असता. हा देखील फुल टॉस आहे. पाठवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. चेंडू पडल्यानंतर डोक्याच्या वरून उसळून जातो सीमारेषेबाहेर. राहुलच्या बॅटमधून येतो हा दुसरा चौकार. वरती आलेले आहेत. खराब गोलंदाजी. आधी आपण बघितलं वाईडही आला होता यावरमध्ये. 2 बॉलमध्ये 9 आले. ओव्हर द बॉलर हेड. जबरदस्त चेंडू अगदी सरळ सीमारेषेबाहेर येतो सलगचा दुसरा चौकार. तीन चौकार या ठिकाणी येत आहेत. प्रतिम बॅटिंग मैदानावरती. फुल टॉस. आता मात्र येतोय सलग हा तिसरा चौकार आणि 3 चौकारासाठी पारितोषिक युविका कुणाल पाटील याचकडून. तीन चौकार आणि एकूण 4 चौकार आल्यात. 1060 रुपये या ठिकाणी मिळतील. ते म्हणजे राहुलला. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती राहुल करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष आपण बघितला होता. हा चेंडू जाऊ दिलाय. बघूया पंच इशारा करतात वाईड बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला होता आणि कुठेतरी दबाव स्पष्टपणे दिसतोय बिंदासवरती कारण 4 चौकार ठोकलेले आहेत. त्यामध्ये आपण फक्त 2 वाईड चेंडू देखील आले आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. हा देखील स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. यावेळेस मात्र राहुल कुठेतरी खराब गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी आपण बघितलं 10 धावा आल्या होत्या पण या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतलाय. 4 चौकार आपण बघितले बॅक टू बॅक. त्यामध्ये 2 चेंडू वाईड आलेले. प्रत्येक बॅटरसाठी 3 चौकार ठोकल्यास 3 षटकार ठोकल्यास किंवा विकेट हॅट्रिक घेतल्यास युविका कुणाल पाटील याचकडून 1060 रुपये. विशालसाठी वेगळं पारितोषिक. विशाल जेव्हा बॅटिंगला येईल 3 षटकार ठोकल्यास 2000 रुपये आहेत कुणाल पाटील याचकडून. तर बघूया सध्या ओपनर्स खूप चांगली पार्टनरशिप या ठिकाणी करत असताना. बाहेर निघतो. हा चेंडू पडल्यानंतर शफल झाले होते. ऑप्शनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या धावफलकावरती झालेले एकूण 29. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 19 आल्यात आणि धावांची गती आपण बघतोय
14.5ची अत्यंत हेल्दी रन रेट आणि खूप चांगली पार्टनरशिप मैदान आहे. थोडीशी चिंता साबे संघाला आहे, घरचं मैदान जरूर आहे, घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करण्याचा एक दबावही असतो. समर्थकही भरपूर संख्येने मैदानाच्या चौफेर असतील, यूट्यूबच्या माध्यमातूनही काही जण जोडले असतील, काटेईचेही समर्थक बघत असतील. काही जणांना इथे येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी यूट्यूबवरती ओमसा MTC ही स्पर्धा कव्हर करते. घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आनंदा पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. विनोददा पाटीलही बघत असतील, त्यांचंही स्वागत. तर 2 ओव्हरमध्ये 29 धावा झाल्यात. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर करण्यात आलेला आहे. राहुल पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणूनच राहुलकडे बघितलं जातं आणि एक लेदर बॉल प्लेअर असल्याकारणाने टेक्निकली भरपूर स्ट्रॉंग आहेत. नेहमी मेरिटवरती खेळणं पसंत करतात. एक सरळ आपण चौकार बघितला होता, पण बाकीचे जे चौकार आपण बघितले ते ऑन साईडला फुल टॉस बॉल होते. तर बॉलिंगसाठी तयार. यावेळेस मात्र षटक घेऊन येत आहे तिसरं रितेश. हाफ ट्रॅकर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वाईटचा इशारा येतोय. वाईटमुळेच आपण बघितलं दातिवली संघाचे 7 चेंडू वाईट आले होते, त्यामध्ये धावसंख्या 70च्या घरात जाऊन पोचली. अन्यथा ती 70च्या आतमध्ये असती तर दातिवलीनेही ती धावसंख्या चेस केली असती. पण शेवटी क्रिकेट आहे. कोपरची कामगिरी खूप चांगली राहिली बॅटिंगमध्ये. नंतर अखेरचं षटक मेडन आपण बघितलं संकेतचं, कारण 30 धावांचं योगदान दिले होतं त्या मॅचमध्ये. हा देखील आपटलाय, खूप जास्त शोल्डरचा वापर, वाईट बॉलचा इशारा येतोय. आणि अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर इथून एक मोठं लक्ष चेस करण्यासाठी साबे टीमला तयार राहावं लागेल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीमध्ये तरी हा निर्णय चुकीचा आपल्याला बघायला मिळतोय. एकही विकेट अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही, पण दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करत असताना दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होते. फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आहेत लॉंग लेगला, पहिली धाव वेगाने घेतली आहे. त्या ठिकाणी आपण बघताय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत झालेली ती म्हणजे एकूण 33 धावा. चांगली पार्टनरशिप. विकेटची नितांत गरज आहे. इथून धावसंख्येला जर कुठेतरी त्याची गती कमी करायची असेल तर विकेट घ्यावे लागतील. गोलंदाजीमध्ये थोडीशी धार आणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण बघताय सुरुवात झाली होती, 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, त्यानंतर बिंदासने 19 दिल्या आणि या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 2 बॉल वाईड आले. संकेतला कमबॅक करावं लागेल. राऊंड दी विकेट पुन्हा एकदा चिप करतात मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. कारण अजिबात इंटरेस्टेड नव्हते या दुसऱ्या धावेसाठी, त्यामुळे राहुलने देखील त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे केवळ 1 धावे. स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर करण येतो. मागासपासून आपण राहुलला स्ट्राईकला बघितलं. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले, त्यानंतर 3 सिंगल व 1 दुहेरी धाव आपण बघतोय. करणच्या बॅटमधून 1 चौकार आलेला आहे. एकूण या इनिंगमध्ये आपण बघितलं 5 चौकार आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यामुळे धावांची गती खूप चांगली बघायला मिळते. बॉलिंग मार्कवर संकेत. रितेश ओव्हर दी विकेट जाऊ दिलाय. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. पंचांना दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये इथे कवायत करावी लागते. आणि बघा हा चेंडू 3रा चेंडू वाईड आलाय. मागच्या ओव्हरमध्ये 2 वाईड होते, पहिल्या ओव्हरमध्ये 1 वाईड होता. तब्बल 6 वाईड आतापर्यंत फेकले साबे टीमने. त्यामुळे 1 षटक आता कुठेतरी अतिरिक्त त्यांना फेकावं लागेल. रितेश दबावाला झुगारावं लागेल आणि इथून निर्भीडपणे बॉलिंग करावी लागेल. एक वेळ मोठे फटके बॅटने आले तर चालतात, पण वाईड चेंडू फेकणं नेहमीच घातक ठरतं टीमसाठी. फुल टॉस स्विंग केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, नाही अडू शकत. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार करणच्या बॅटमधून. चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 39 धावा झाल्यात. एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने, एक टार्गेट सेट करण्याच्या दिशेने हे दोन्ही फलंदाज
वाटचाल करताय दोघांमध्ये ही पार्टनरशिप 19 तो विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. लाईट पुन्हा एकदा आलेली आहे. आज वीज देखील लपंडाव खेळते आपल्यासोबत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 45. ऑन साइडला स्क्वेअर लेगला गॅप मोठी, धावा मिळतील 4. जबरदस्त प्रहार. एकूण 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावांची पार्टनरशिप होईल असे संकेत मिळत आहेत आणि जणू काय आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे हायलाइट बघतोय की काय. कारण दोन्ही बाजूने आक्रमण होते. एका बाजूला राहुलने आक्रमण केलं, आता मात्र जसा स्ट्राईकला करण आला तो देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. तर 22 वरती खेळतोय करण. 21 वरती हा देखील उडवला. फिल्डर आहेत, झेल झाला होता ड्रॉप पण सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय. ही पार्टनरशिप झाली ब्रेक. 50 धावांची पार्टनरशिप होईल असं वाटलं होतं पण हरकत नाही. 49 धावा दोघांनी मिळून या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 49. 10 चेंडूमध्ये 22. 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आहे. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार सामील आहे. तर द्वितीय फेरीतील पहिला सामना कोपर आणि बेतवडे तयार आहे टॉस साठी. त्या ठिकाणी काटई संघाला 2 धावांची पॅनल्टी लागते कारण रोहितची जी ट्रॅक आहे तिच्यावरती जो वेगळा पॅटर्न आपण बघतायत थोडाफार इकडे तिकडे डिझाईन चालेल आणि नक्कीच ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे. अनंत पाटील यांनी ही गोष्ट आमच्या निदर्शनात आणली होती. नियम म्हणजे नियम. जरी अध्यक्ष आपल्या गावाचा असला तरीही सगळ्यांसाठी नियम सारखे. जर आपण इथे ही चूक केली, पॅनल्टी नाही लावली तर उद्या कोणी म्हणेल की अध्यक्षांचा संघ आहे आणि त्याला पॅनल्टी लावली नाही. त्यामुळे अजिबात अशा प्रकारे कुठलाही भेदभाव इथे केला जाणार नाही. ट्रॅक पॅन्ट ब्लॅक पाहिजे. थोडाफार इकडे तिकडे एखादा पॅटर्न चालेल पण आपण बघतायत रोहितची पॅन्ट त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती तो पॅटर्न बघायला मिळतोय आणि बाकीच्यांच्या पॅन्ट तुम्ही बघू शकाल त्यामध्ये भरपूर तुम्हाला तो डिफरन्स दिसतोय आणि त्याच कारणास्तव ही पॅनल्टी काटई संघाला लागलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा झाल्या आहेत. नियम सगळ्यांसाठी समान आहे मित्रांनो. आपण कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळतोय. कुठल्याही प्रकारे आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की इतर ठिकाणी आपण गेलो की काही जण उलटी कॅप घालतात. कधी कधी त्या ट्रॅक पॅन्टला वर करून बॅटिंग केली जाते पण डोंबिवलीमध्ये या गोष्टी आपण होऊ देत नाही. इथलं क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट, शिस्तप्रिय क्रिकेट, पारदर्शक क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट समोर जो आदर्श कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटने निर्माण केला आहे त्याला कुठेही खंड पडता कामा नये. नकळतपणे रोहितकडे चूक झाली असावी. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
धावसंख्येने ओलांडलेली आहे. 50-55 धावा झाल्यात. आणखीन एक फटका फिल्डर जज करतात. वेल जज कॅच. राहुल बाद होतोय पण बाद होण्याआधी मैदानावरती विध्वंस खेळ त्याने केला आणि एकूण धावसंख्या किती गेली आम्हाला रोशन सांगतील. 9 चेंडू 27 धावांची, 4 चौकार 1 षटकार, 300चा स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळाला आहे आणि जबरदस्त खेळ राहुलने दाखवलेला आहे. यंदाच्या हंगामात काटे संघ खूप चांगली कामगिरी करतोय. मी आज सकाळीच उल्लेख केला की काही संघांना ट्रॉफी जरूर नाहीत पण ते खूप चांगली कामगिरी करतायत, खूप चांगली फाईट देत आहेत, 2-3 मॅचेस जिंकतायत, काही जण सेमीफायनलपर्यंतही पोहोचत आहेत. कोपर संघही त्यामधला एक संघ आहे, काटेही त्यातला एक संघ आहे. त्यामुळे क्वालिटी क्रिकेट दाखवत आहेत. ट्रॉफी मिळणं, ट्रॉफीपर्यंत पोहोचणं सगळ्यांचा प्रयत्न असतो. आज ना उद्या ती ट्रॉफी मिळेल. पण रोहित म्हणाला की गतवर्षी थोडासा परफॉर्मन्स आमचा ढासळला होता पण यंदा आम्ही चांगली कामगिरी करतोय आणि ज्या कामगिरीच्या बळावरती यंदा काही स्पर्धांमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. येणाऱ्या काळात जी ट्रॉफी आहे ती देखील नक्कीच मिळू शकते. पण क्रिकेट टफ झालं आहे. कल्याण डोंबिवलीमधलं क्रिकेट आपण बघतायत किती मोठमोठे उलटफेर आपण बघतोय. कोणीही कोणाला आसमान दाखवतोय आणि कोणीही कोणाला बाहेर काढतोय. बॅटिंगसाठी संदीप त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. तर चांगली पार्टनरशिप आपण 49 रनची बघितली. करणने 22 धावा केल्या, 27 धावा आपण बघतो राहुलच्या. एकूण धावसंख्या सद्यस्थितीमध्ये 55 आपण बघतोय आणि 4थं षटक सुरू आहे. बिंदास घेऊन आल्यात. त्यांनी 19 धावा दिल्या होत्या पण तरीही बिंदासवरती विश्वास दाखवला आहे कारण लेफ्ट हँडेड बाज झाल्यात राहुल आणि आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला एक चांगल्या लाईन लिहित होती गोलंदाजी करण्याचा बिंदासचा जरूर प्रयत्न असेल. 3 बॉलमध्ये 6 दिल्यात. पहिल्याच बॉल होते षटकार आला मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक राहिलं. पुढचे 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. बिंदास ऑन साईडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 1 धाव येईल. स्ट्राईकवरती रोहित येत आहेत. चांगली कामगिरी. आता झुंडोमिलच्या मैदानावरती दुखापतग्रस्त होते पण त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग रोहितने केली होती आणि या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच त्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. या मॅचमध्येही सुरुवात ओपनर्सनी चांगली केली आहे. सँडी आणि रोहितला फक्त या मिळालेल्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण बघूया साबे संघही कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. हो बाहेर निघतोय चेंडू. पडल्यानंतर मिडल स्टंपवरती स्लाइटली बाहेर निघालाय. एंगल क्रिएट करताय. हा डॉट बॉल येतोय. दुसरा चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आले तरी आत्मविश्वासाने कमबॅक केला. दुसऱ्या स्पेलमध्ये आले. परवा नाही गेली. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं पॉवर प्ले तेव्हा सुरू होता आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये 5 बॉलमध्ये केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. 1 विकेटही महत्त्वाची प्राप्त केलेली आहे. फुलटॉस लॉफ्ट केला. फिल्डर आहेत पण त्यांच्या डोक्याच्या वरून गेलाय बाहेर. टिपिकल रोहित पाटील. काटेही ब्रँडेड सिक्सर. जे करण देखील दुपारच्या भोजनानंतर खूप चांगल्या मूडमध्ये चांगले गाणी सादर करत आहेत. डीजे राज सकाळी लवकर आले होते. आल्यानंतर डीजेचा सेटअप त्यांनी लगेच तयार केला. आमचे 10 ओमसा MTCचे रोशन देखील लवकर आले होते. अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट करत आहेत. भरपूर स्पर्धात्मक युग झालेले आहे. कॉम्पिटिशन टफ झालं आहे. पूर्वी आताच्या बोटा इतके मोजावे इतकेच चॅनेल होते. दरवर्षी नवीन चॅनेल लॉन्च होत आहेत पण याची सुरुवात खऱ्या अर्थाने ज्याने केली 2013ला ते म्हणजे संतोष नाणेकर
आणि त्यानंतर अनेक वाहिन्या या क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह झाल्या, नवीन नवीन लॉन्च झाल्या आणि सबस्क्रायबर वाढणं, सबस्क्रायबर हीच खरी श्रीमंती या चॅनेलची आहे. तर सध्या 70-70ची चर्चाही आपण बघतोय. हा चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, संपर्क त्या ठिकाणी झाला नाही, लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. पंचाच्या भूमिकेत मिलिंद पाटील त्यांना स्कोरच्या भूमिकेत आम्ही बघतो आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो राज. ही संपूर्ण आमची टीम आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातारडी 2 दिवसीय अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आणि क्वालिटी क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न सगळे क्रिकेटपटू या ठिकाणी करत असताना आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न फॉलो केला होता. अपील त्या ठिकाणी पंचांनी स्वीकारलेले. रोहितला LBWच्या रूपाने बाद दिले. मैदानावरती लागतोय हा धक्का, तिसरा. विशाल चौधरी मैदानावरती येत आहेत आणि विशालसाठी स्पेशल प्राइज आहे. कुणाल पाटील याचकडून 3 चेंडू 3 षटका टोकल्यास 2000 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. तर बघूया विशाल अखेरचं षटक, 4 चेंडू या ठिकाणी शेष. ओ पायावरती आदळलाय, अपील पंचाने स्वीकारलंय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना पायचीत केलंय. विशालला यावं लागेल डगआउटच्या दिशेने. 4थ्या विकेटचं पतन जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या. हॅट्रिक वरती रुद्रने मात्र रौद्र रूप धारण केलंय. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना लेग बिफोर विकेट. अमित न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली. हो हो हो, स्विंग केला लॉंग लेगच्या वरून. काय जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, पण आयवा कॅच साठी दुर्दैवाने काही बक्षीस नाहीये, पण झेलही ड्रॉप झालाय. आणि अशा प्रकारचे दृश्य आपण नेहमी क्रिकेटमध्ये बघत असतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो. धावसंख्या या षटकाराने जाऊन पोचले 69. हे षटक असं वाटलं होतं की इकॉनॉमिकल होईल, पण अमितने काय तडाखा दिलाय. हा लेग स्टंप वरती पिचिंग झालाय. विकेट किपरला सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू या ठिकाणी पकडता आला नाही, पण थर्ड अटेम्प्टमध्ये पकडतात. वाईडचा इशारा येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 70. आजची सगळ्यात मोठी टोटल 70 होती कोपरची. आयवा कॅचला देवांश विकी पाटील याचकडून आयवा कॅचला आलेले आहेत आता 100 रुपये. तर पकडा कॅच आणि मिळवा 100 रुपये. ओ इनर एज आहे. फिल्डिंग खूप चांगली झाली, पण सँडी फार लवकर निघाले होते नॉनस्टॅक इनवरनं. तर निखिल पाटील एक हँडसम पर्सनॅलिटीचं या ठिकाणी आगमन होते. स्वागत आहे आपलं. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 71. आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी धावसंख्या 70 आपण बघितली होती. आता तिचा रेकॉर्ड तोडलाय, उच्चांक गाठलेला आहे काटई टीमने. तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी संदीप उर्फ सँडी. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, विकेट किपरलाही चेंडू गॅदर करता आला नाही. 1 धाव या दरम्यान येते. बाईज आहे ना अंबर बॅटकडे एज होती. अशा प्रकारे आपण बघता षटक संपलेले आहे. 5वं धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण झालेली ती म्हणजे 72 धावा झाल्यात आणि 73 धावांचं मोठं लक्ष साबे टीमला चेस करायचं आहे.
पण विसरता कामा नये. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या कधीच विजयाची गॅरंटी देत नसते. यंदाच्या हंगामात आपण 85 धावसंख्येचा पाठलाग होताना बघितलेला आहे. 40 धावसंख्येचं संरक्षण होतानाही बघितलेलं आहे. 6 बॉलमध्ये 6 नाही झालेले आहेत. 40+ ते झालेले आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण रेकॉर्ड आपण होताना बघितलेले आहेत. निळजाच्या केतन पाटीलने 6 चेंडू 6 धावा करू दिल्या होत्या दातिवली टीमला सोनारपाड्याच्या मैदानावरती. पण 6 बॉलमध्ये 25 धावा केल्या होत्या अविनाश भोईरने बोपरच्या अगेन्स्ट. तर असे कित्येक रेकॉर्ड आपण सातत्याने होताना बघत असतो. त्यामुळे बघूया या धावसंख्येचा पाठलाग साबे टीम कशा पद्धतीने करतोय. साबेकडेही खूप चांगली बॅटिंग आहे, घरचं मैदान आहे आणि त्यामुळे इथून हा संघ देखील चांगल्या पद्धतीने पलटवार करण्यासाठी प्रयत्न करेल आणि या जुगलबंदीमध्ये कोणाचा विजय होईल या संघर्षामध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रात तुम्हाला समजेल. पण खेळाचं दुसरं सत्र कसं असेल, काय घडेल, काय बिघडेल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती जेव्हा पुन्हा एकदा हे दोन संघ मैदानावरती उतरतील. एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष केला जाईल, एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष केला जाईल आणि या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करेल याचं धावतं वर्णन द्वितीय सत्रामध्ये हे ऐकूया आपण. आवाज कल्याण तालुक्यातील, आवाज ठाणे जिल्ह्यातील, आवाज नेतिवली गावचा समालोचन क्षेत्रातील एक उपकर्ता सितारा, फार कमी वयात ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समालोचन केलं. अनेक ठिकाणी त्याला आपण समालोचन करताना बघत असतो. ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांना. आणि बघा, एक असा व्यक्ती जेव्हा या विभागात क्रिकेट असतं तेव्हा तो आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावतात आणि आला रे आला, कोण आला, खार्डीचा पप्पू आला. आनंद होतोय. पप्पू जास्त आनंदित होऊन काही नुकसान करू नको. तर सनी मात्रे जेव्हा बॅटिंगला येईल तर जयदीप भोईर बेतवडे गावचे यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपये असतील. बघा, हे मित्रप्रेम असतं, मित्रांचं मित्रांवरती असलेलं प्रेम असतं. त्यामुळे आपल्या मित्राने ते षटकार मारावे, ते बक्षीस मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. हे आपण ऐकूया धावतं वर्णन. बघूया 73 धावा होत आहेत का, की संरक्षण केले जाईल मैदानावरती काठीच्या माध्यमातून. असेल की कोणाची टू व्हीलरची चावी इथे जर हरवली असेल तर आपण येऊन खात्री पटवून ती घेऊन जायची. टू व्हीलर चावी कोणाची ती हरवली असेल तर ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे. आपण खात्री पटवून येऊन घेऊन जा. सिरीजसाठी ती देऊन टाकणार. चला, हरकत नाही, गमतीचा भाग आहे. स्वर्गीय साहिल 11 कोपर आणि राजे 11 बेतवडे कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. येस, टॉस इथे आपण कंप्लीट करणार आहोत. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन कोपर संघाचे संघटक इथे दाखल झालेले आहेत. विनंती असेल बेतवडे टीमचे कॅप्टन आपण देखील या. राजे 11 बेतवडे आणि स्वर्गीय साहिल 11 कोपर. सामन्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल, बॅटची एज घेतली आणि विकेट किपर रोहितनं कोणती मिस्टेक केली नाही. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला धक्का लागला 0 गोल्डन डकचा शिकार. फलंदाज अभिषेक होईल बाद. जीवनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅच टॉस करतो. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 4 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय राजे 11 बेतवडे संघ, त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय साहिल 11 कोपर संघाला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की आई जीवदानी क्रिकेट संघ साबेला तब्बल 73 धाबांचा पाठलाग करायचा. टॉस जिंकलाय स्वर्गीय साहिल 11 कोपरनं. निर्णय गोलंदाजीचा असेल. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हरिभक्त पारायण शिवदास पाटील राजे 11 बेतवडे या संघाला.
ऑन साईडला वळला फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिथे तैनात आहेत. धावसंख्या फक्त 1 मिळेल आणि धावफलक सिंगलने मात्र आपण पाहतोय श्री गणेश होतोय धावफलकाचा पहिली धाव धावफलकावरती अंकित झाली आहे. खरं तर 2 धावांची पेनल्टी जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला दिली गेली कारण रोहितला आपण पाहिलं तर ट्रॅक त्याची थोडी डिफरंट आहे. ऑन साईडला कॅच होता यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या त्रिपळाची दांडी गुल. दुसरा धक्का लागला होम ग्राउंड वरती. आता सध्याच्या घडीला पूर्णपणे डॉमिनेट केले साबेला काटई संघानं. धक्का दुसरा. सुपर बॉलिंग कारण खरतर एक उभरता सितारा आहे. काठईचा पाठीचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज अ बॅटर ॲज अ बॉलर दोन्ही क्षेत्रामध्ये सातत्यपूर्वक कामगिरी त्याची आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ असं आपल्याला पाहायला मिळालं. ॲज अ बॅटर 22 बनवलं. ॲज अ बॉलर 2 विकेट त्याने पटकावल्यात. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन खर्च केले. बाहेरून चाला प्लीज. बाहेर सामना सुरू आहे. लाईव्ह प्रक्षेपण आहे. युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. विनंती आहे आपण बाहेरून जा मैदानाचा. मैदान के बाहर से जाइए प्लीज. यूट्यूब लाइव शुरू है मैचेस. ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी करतोय करणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यष्टाच्या मागे रोहित देखील. रोहितने कामगिरी कशी केली पाहूया. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. त्यानंतर राहुलने देखील चांगली बॅटिंग केली आघाडीला. त्यानंतर आपण पाहतोय संदीप फुटाणे यांना हवी तशी बॅटिंग मनासारखी झाली नाही. 4 बॉलमध्ये अवघ्या 2 बनवल्या. विशालने एकही धाव बनवली नाही आणि अमितनं शेवट गोड केला. षटकार ठोकलाय. बॅटची एज तितका चांगला संपर्क झाला नाही. मिसफिल्ड झाली. बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेनं आणि अखेर चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. गावले तर 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. चेंडूला योग्यरित्या अडवलं गेलं. तिथे सुमितला आपण पाहिलं आणि त्याच दरम्यान षटकाची देखील झाली आहे सांगता. षटक क्रमांक पहिलं पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. पेनल्टी आपण ऍड करतो म्हणजे धावा 9. DCA दिवा वैभव भाऊ बताडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. विधाते बघा योग्य नाव सांगा. ऑन साइडला बॉलला बॉल गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पंचाचा इशारा. 4 धावा. चौकाराला धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता टोटल 13 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 13 ऑन बोर्ड. गमतीचा भाग सुरू आहे खरं तर. व्यासपीठावरती देखील काय घडलंय. रोहित
फक्त पाहतच राहिले. त्यांच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल फरार झालाय. धावा मिळतात 4. अटेम्प्टही केला नाही रोहितनं. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉल्सला डीप मध्ये फिल्डर धावतात वेगाने लॉंग ऑनच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. साबे संघाच्या कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार ठोकले तर वैभव भाऊंकडून तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक असेल. डीसीए दिवा यावेळेस फोर्स केलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त अनुमानच लावत राहिले आहेत. फायनली चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश आलंय आणि त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या ते पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात त्या 2 आणि धावफलक 2 धावेने पुढे. आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21 वर. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका चांगलाय. जबरदस्त स्ट्रोक. इनफिल्डला भेदलंय. आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला प्रचंड वेगाने. 6 की 4. प्रश्नांचं उत्तर इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. किना दर्जेदार, लाजवाब, दमदार, रुबाबदार षटकार. क्लासिकल हिट इट वॉज. का सुंदर फटका. पुस्तकी अगदी फटका तुम्हाला पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केला आणि अगदी कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला. तो फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती सचिनच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक. षटकार आलाय. धावसंख्या षटकाराने आता उभारी घेते. टोटल स्कोरबोर्ड वरती 27 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर शपथ झाला होता आणि यष्ट्या दाखवल्या आणि त्या भाकवल्या देखील. यष्ट्या दाखवल्या खऱ्या अर्थानं. फलंदाज सचिन आणि भाकवण्याचं काम केलं ते संदीप फुटाणेनं. अखेरच्या बॉलवरती या बॅटल मध्ये विजय मिळवला संदीपनं. फलंदाजाला बाद केलंय. 2 षटकांचा केस संपन्न. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना साबे संघ. दलामध्ये कार्यरत वैभव भाऊ विधाते यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम वैभव भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि वैभव भाऊ विधाते साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एकंदरीत 3 षटकारांसाठी 1000, 4 षटकारांसाठी 2000 फक्त आणि फक्त बिंदास साठी पारितोषिक असेल. चला वेळ जास्त घेऊ नका. 18 चेंडू आणि तब्बल 48 धावांची गरज आहे. काटे म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गेले कित्येक वर्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडतायत. खरं तर विनोददादा पाटील साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. स्पर्धेमध्ये खरं तर अप्रतिम स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर काटे संघ खेळतो आणि त्यामुळे ते नक्कीच या सामन्याचा आनंद घेत असतील. अनंतदादा पाटील असतील त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि राजदीप चौधरी खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील काटे संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. वेलकम राजदीप मामा चौधरी, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती आला. रोहितच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट. प्रत्येक बॉलरला बॅर मिनिमम 1 विकेट देखील मिळते. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं करण आला ओव्हर
ओव्हर नंबर फर्स्ट 2 विकेट त्याने मिळवले. त्यानंतर संदीप फुटाणे सेकंड ओव्हर मध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिली. थर्ड ओव्हर रोहित गोलंदाजी मार्क वरती आला. खरं तर रोहित अनऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो, पण आज त्याची बॅट हवी तशी बोलली नाही, कारण राहुल आणि करणने अप्रतिम बॅटिंग केली. टॉप ऑर्डरचे फलंदाज जेव्हा तुमचे एका लय मध्ये असतात, चांगली बॅटिंग करतात, तेव्हा मात्र मिडल ऑर्डर लोअर ऑर्डरच्या बॅटरवरती तितका प्रेशर येत नाही. सध्या स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय हर्षा 2 धावा कंप्लीट केल्या त्याने देखील, आणि टोटल स्कोरबोर्ड वरती आता आली आहे 29. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. बॅटची एज होती का? हो. इथे मात्र काय घडलं, बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकानं कोणती मिस्टेक केली नाहीये. विकेटचं पतन, 1 more विकेट डाऊन. आणखीन एक मोठा धक्का लागतो आणि मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला आले टीम साबे. पाटील दादांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन मॅनेजमेंट टीमला की आपल्या शुभासचा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. निखिलजी पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दादांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतो. दादा वेळात वेळ काढून आपण आमच्या स्पर्धेसाठी आला, त्याबद्दल मॅनेजमेंट टीम कडून नक्कीच शुभ सन्मान. खरं तर या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं लाभले रमाकांतजी मडवी, शैलेशजी पाटील, चेतन भगत, रोशन भगत, चरणदास म्हात्रे, रवी म्हात्रे, आदेश भगत, मनोज गुप्ता, निलेश पाटील, व्यासपीठावरती कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. खरं तर कुणाल दादांचं देखील महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि व्यासपीठावरती निखिल दादा पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. रोहित पाटील ऑफसाईड कॅच होता. रोहितचा चेंडू कळला नसावा खरं तर बॅटरला, आणि दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निलेशजी पाटील, भगवानजी माळी, कुणालजी पाटील, ओमसाई कृपा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स यांचे देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला. विशाल भगत, अजित भगत, कैलेश पाटील, विपुल मुंडे, संतोष पाटील, राजेश पाटील, मनोज खंडागे, नितीन माळी, भरत पाटील, बबन शेलार या सर्व व्यक्तिमत्वांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. फटका आता पाहायचा प्रॉपर आहे का? हो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावा षटकार. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 13 आणि बीजासाठी 40 धावांची गरज. ओ यावेळेस काय घडलंय? अपील झालीये आणि आता पंच काय सांगतील पाहूया. पंच चर्चा करतात. पंच इशारा काय असेल निर्णय? 22च्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात धावा 4. लेग बायच्या 4 धावा आहेत. शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोरबोर्ड वरती लागल्या त्या 39-39. आणि आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती 36 धावांची. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं समीकरण.
इक्वेशन बदललंय बघा, चूक झाली थोडी स्कोरर कडून. आम्ही सांगतोय 12 बॉल 34 ची गरज आहे. 12 बॉल 34 ची गरज असेल. 12 चेंडू 34. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आल्या, 2 रनची पेनल्टी होती, 9 झाल्या, त्यानंतर 18 आल्या आणि रोहितच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 8 धाबा आल्या, 4 आल्या त्या बाईच्या स्वरूपात. सो त्या सांघिक कोट्यामध्ये ऍड होतील. सो ओव्हरऑल टीमची टोटल 39 झालेली आहेत, म्हणजे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 34 करायच्यात. ओके, रोहित 12 चेंडू 34 ची गरज असेल. चला सँडी मॅच ऑन करा लगेच. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज विशाल यांना आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 34 ची गरज आहे. थोडी मिस्टेक झाली, हरकत नाही. विशाल यांनी जर हॅट्रिक पटकावली तर कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचे पारितोषिक असेल. खास गोलंदाज विशाल यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. ऑफ साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, प्रॉपर एलिव्हेशन आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट हवाई यात्रेवरती येतोय दर्जेदार षटकार. प्रॉपर टायमिंग, ज्या वेळेस संपर्क झाला, काय आवाज आला आणि त्या आवाजाने या क्रीडा नगरीवरती एक वेगळा माहोल तयार झालाय. षटकार ठोकलाय. यावेळेस चांगला चेंडू आहे, कमबॅक केला गेलाय. गोलंदाजानं देखील लाईन आणि लेंथ मध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं. थोडंसं बदल केलं. यापूर्वी फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल केला. चांगला खरपूस समाचार घेतला. मिड विकेट हवाई दौऱ्यावर पाठवलं, पण त्यानंतरचा हा डॉट बॉल. समीकरण 10 बॉल आणि विजयासाठी करायच्या धाबा 28. 10-28 करत असताना आणखीन एक स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. व्हॉट अ टेरिफिक हिट, पॉवर पॅक, छप्पर तोड, स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. आपण पाहिले एकंदरीत बिंदास नजर 3 षटकार ठोकले तर बॅक टू बॅक 3 सिक्सर आले तर तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक असेल बिंदास यांच्यासाठी. पण षटकार आला, डॉट आला, त्यानंतर पुन्हा षटकार आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावा. त्या अप्रतिम सामन्यामध्ये बिंदास्त मात्र जबरदस्त फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला दिलासा दिला. 2 षटकार त्याने ठोकलेत. यापूर्वी सचिननं चांगली बॅटिंग केली आणि आता बिंदास देखील जबरदस्त बॅटिंग करतात. 9 चेंडू आणि 22 ची गरज. नऊ चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. बिंदासच्या मात्र आता बॅटच्या रडार मध्ये बॉल येण्याची सुरुवात झाली, त्यामुळे आता विशालला थोडं बचावात्मक गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू 22 ची गरज होती. हा बॉल देखील फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर रेंज मध्ये आला आणि आपल्या पट्ट्यात आला की कार्यक्रम आपण करतो सांगत असताना स्क्वेअर लेग हवाई यात्रेवरती आणखीन एक दर्जेदार, शानदार, रुबाबदार, वजनदार, असरदार षटकार. सामना फिरवलाय. काय जबरदस्त फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. लाजबाब आक्रमण, आक्रमण आणि फक्त आक्रमण चढवलं जात आहे. गोलंदाज विशालच्या विरोधामध्ये विशाल काय भव्य फटकेबाजी सुरू झाली आहे. 3 षटकार टोकलेले आहेत आणि आता येणारे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आपण पाहतो आतिश फराड आम्हाला माहिती देत आहेत 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 करायचे आहेत.
यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहे त्यांचा आवाक्याच्या बाहेर. पहिला टप्पा घेतला टेनिस बॉल आहे साहजिक आहे इतकी उसळी तो घेईलच आणि पडल्यानंतर टप्पा बॉल क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहायला मला जबरदस्त फलंदाजी झाली. आक्रमण आणि फक्त आक्रमण चढवलं गेलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाबांचा हा पाऊस पाडलाय विशालच्या विरोधात. फुल टॉस होता हा देखील कन्वर्ट करू शकले नाही. मोठ्या फटक्यामध्ये सेकंडचा कॉल नाही. एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला बिंदासनं. आता अंतिम 6 चेंडू आणि येणाऱ्या अंतिम शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज असेल. 6 चेंडू 11 धाबांची गरज. कमॉन डीजे. साबेगावचे गणेशजी पाटील ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदान आम्हाला इथे अवेलेबल करून दिलं तर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. विकेटचं नक्कीच आपण पाहूया. विकेटची तुलना करूया थोडं. आता पहिल्या सत्रामध्ये काटाई संघाने विकेट किती गमावले होते? 4 आणि या सत्रात आतापर्यंत 5 विकेट गमावलं. त्यामुळे या येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील. 6 चेंडू 11 धावा गोलंदाजी मार्क पडते. आता गोलंदाज रोहितचा वापर केला जातोय. रोहित तयार. 6-11चं समीकरण ऑन साइडला फटका खेळला. फिल्डर तिथे धावतात वेगानं. पहिली रन कंप्लीट केली आहे. संदीप बघा फुटाने किती वेगानं तिथे आले. जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाब इथे मिळाली आहे आणि आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 10 धाबा आणि खऱ्या अर्थाने या 10 धाबा बनल्या जातील का? यापूर्वीच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी झाली जरूर. बिंदासच्या बॅटमध्ये मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले पण आता समोर आव्हान कडक आहे. रोहितला आपण पाहतोय तर रोहितच्या विरोधामध्ये मोठी फटकेबाजी केली जाईल का पाहायचंय. 5 चेंडू 10ची गरज. नेक्स्ट बॉल. पहिलेच धाबत आला वेगात. रनआउटची संधी आहे. फेकी बघा कुठे केली आहे. फेकी कुठे केली आहे. ही जी चूक झाली आहे ती किती महाग ठरेल. आता मात्र जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला ते पाहणं गरजेचं आहे. आता येणारे शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धाबा 9. रकॉसला खुद पर वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. ये थक करना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता कोण मात्र विजयाचा स्वाद घेईल या मॅच मध्ये ते पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त सामना रंगलाय थरार क्रिकेटचा, सौला आनंदाचा आणि आता येणारे चेंडू 4 विजयासाठी करायच्या धावा 9. ओहो यावेळेस दांडी 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 गोल. विकेटचं पतन फलंदाज बाद आणि या चरणावरती विकेट मिळाले. कमबॅक केलाय रोहितने. कमबॅक केलाय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं. चेंडू आणि विजयासाठी 9 धाबांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धाबा इथे बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं त्याच्या दुसऱ्या धाबात बॅटिंग करताना साबे संघाला देखील 3 चेंडू 9 धाबांची गरज आहे. एक अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. पैसा बसूल सामना करतात. जे प्रेक्षक घर बसल्या ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्यांच्या इंटरनेटचे पैसे बसूल झालेत आणि जे प्रेक्षक इथवर गाडीवर प्रवास करून आले त्यांचे पेट्रोलचे पैसे देखील बसूल झाले. तसा पैसा बसूल सामना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 9 धाबांची गरज आहे. पुढचा चेंडू रोहित. ओ अकुटा पैसा आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न रोहितने केलाय.
आणि इथे मात्र या एका धावेच्या शोधामध्ये धावचीच्या स्वरूपात विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट जरूर झाले पण फलंदाज देखील इथे धावचीच्या स्वरूपात बाद झाला म्हणजे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 9-2 धावा. डिसाइडर बॉल फटकावेत केला क्षेत्ररक्षकात कॅच ड्रॉप केली. 9 ची गरज होती. आता धावा किती मिळतील ते पाहायचं. फेकी इथे देखील खराब आली आहे. धावचीची पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे मात्र पंच सांगतात नाही. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. 1 चेंडू 7 ची गरज आहे. विकेट पाहिल्या जातील. विकेट जास्त गमावलेले आहेत खऱ्या अर्थानं साबे संघानं. त्यामुळे षटकार जरी आला तरी हा सामना खर तर कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन नियमानुसार जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेही जिंकेल. 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. 1 चेंडू 7 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट रोहितला. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन अभिनंदन टीम काटई.